पुन्हा एकदा मी बंधू विजय यांचे आभार मानतो, आपले संचालक. आणि आज खरोखर परमेश्वराने तुमच्या माझ्यासाठी एक चमत्कार घडवलाय प्रियांनो. आपल्या जीवनात बरेचसे चमत्कार होतात, परंतु बरेचदा आपण विसरून जातो. विशेष करून आज आपली बहीण नीताईने प्रार्थनेच्या शेवटी सांगितले की तिचा आवाज फुटत नव्हता, तिला त्रास होत होता. काल आपले संचालक बंधू विजय यांचा सुद्धा आवाज फुटत नव्हता. किंबहुना त्यांना बरेच दिवस झाले तसा त्रास होत आहे. पण माझा विश्वास आहे की आणि आज गीते ब्रदर थोडे लेट जॉईन झाले, पण देवाने त्यांना आणले, कारण त्यांनी गीत तेच गायलं नाही का, देव मोशीशी बोलला. तो जड जो जिभेचा जड ओठांचा होता आणि त्याला परमेश्वर म्हणाला की जी ओठ मीच तयार केलेला आहे, मीच तुला वाणी देतो. आणि देवाने मोशेला त्याचा मोठा भाऊ अहरोना करवी वाणी दिली प्रियांनो. आणि देवाला गौरव की देव तीच वाणी आज तुम्हाला मला आपल्या सर्वांना पुरवत आहे. देव कृपाळू आहे. तो आपलं अशक्तपण जाणतो, तो आपल्या वेदना जाणतो, तो आपला आजारपण जाणतो आणि आपल्या अशक्तपणामध्येच त्याचं सामर्थ्य प्रचिती सांगतो. हालेलुया, देवाच्या नावाला गौरव देऊया. आणि पुन्हा एकदा मी आभार मानतो आपली बहीण नीताईचे की तिने आपणा सर्वांसाठी प्रार्थना केलेली आहे, देवाच्या नावाला गौरव दिलेला आहे. आणि अधिक वेळ न दवडता आपण आपल्या वचनाकडे येऊया. यशिया संदेशाचा ग्रंथ याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास करत होतो आणि काल आपण अभ्यास केला नाही का, वचन 7 आणि 8 मध्ये काव्य रूपाने आपण म्हणू शकतो की वचन संदेष्टा ग्रंथाद्वारे आहे की सर्व देश सोन्या रुपयाने भरला आहे, त्यांच्या निधींना अंत नाही, घोड्यांनी भरून गेला आहे, त्यांच्या रथांना अंत नाही. आणि हा दोष परमेश्वर याकोबाच्या घराण्याला, इस्रायलाला आणि तुम्हाला मला सुद्धा लावत आहे. जर आपल्या जीवनामध्ये सोनं रूप यांचं भरणी करण्याच्या मागे आपण लागलेलो आहोत, किंवा घोडे म्हणजे जगिक गोष्ट आपण म्हणूया, जगिक गोष्टींच्या जर आपण मागे लागलेलो आहोत, तर आपण काल वचनातून सविस्तररित्या प्रियानो शिकलो की आपल्याला परमेश्वर दोष लावत आहे. आणि म्हणून आपण आपली भिस्त केवळ आणि केवळ आपल्या जिवंत परमेश्वरावर, पिता पुत्र पवित्र आत्म्यावर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आज त्याच वचनामध्ये पुढे जाताना आपण समजूया प्रियानो, देवाने दिलेली आज्ञा, निर्गम याचा 20वा अध्याय नाही का, प्रभूने दिलेल्या, परमेश्वराने दिलेल्या 10 आज्ञा, त्यांमध्ये सुद्धा त्या गोष्टींचा उल्लेख आहे. तिथून आपण सुरुवात करूया, आपण मुळापाशी जाऊ. मी विनंती करतो, निर्गम 20 वचन 3 ते 5 कोणीही वाचा. निर्गम 20 वचन 3 ते 5. माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत. आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नकोस. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस. त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस. कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो. आमेन. क्षमा करा, मी आज जी आपली बहीण श्वेता सिस्टर यांनी पाठवलेलं वचन आहे ते वचन वाचण्यास सांगितलं नाही. कोणाच्याकडे असेल तर लगेच वाचू शकता. आज ग्रुपवर पाठवलेलं वचन मत्ते कृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 19 ते 21. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. तेथे कसर व जंग लाकूड खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाहीत व चोर घरफोडी करत नाहीत व चोरीही करत नाहीत. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. आमेन. आमेन. देवाचं वचन सांगतं, पृथ्वीवर प्रभू म्हणत आहे, प्रभू येशू ख्रिस्त, की पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाही. हे वचन आपण अनेकदा वाचलेले प्रियानो, अनेकदा अभ्यास केलेला. आणि म्हणून आज वचनामध्ये पुढे जाण्याआधी मी तुम्हालाच विचारू इच्छितो, चर्चा करू इच्छितो. आपल्यातल्या बऱ्याच जणांनी निश्चित स्वर्गामध्ये संपत्ती साठवली असेल असा माझा विश्वास आहे. काही जणांनी 10,000 रुपये, काही जणांनी 10 लाख रुपये, काही जणांनी 10 करोड किंवा त्यापेक्षा अधिक साठवलं असेल. प्रत्येकाचं प्रत्येकाला आणि निश्चित आपल्या परमेश्वराला माहिती आहे. माझा प्रश्न आहे सर्वांना, तुम्ही जी स्वर्गात संपत्ती साठवलेली आहे ती कोणकोणत्या रूपाने आहे? कोण कोण सांगणार? कोणी सांगू शकतं माईक अनम्यूट करून? सोनं, चांदी, रूप, रोख रक्कम, फिक्स डिपॉझिट, म्युच्युअल फंड, काय साठवलेलं? स्वर्गामध्ये कोणत्याही प्रकारची जगिक संपत्ती नाही. निश्चित बरोबर आहे. हालेलुया.
स्वर्गामध्ये इकडचं, म्हणून प्रभूने सांगितलं नाही का, कैसराचं ते कैसराला द्या. होय, ते नाणं आहे, ते कैसराने प्रिंट केलेलं आहे, ते तुम्ही कैसराचं ते कैसराला द्या, पण देवाचं ते देवाला भरून द्या. आणि जसं संजय सर म्हणाले की स्वर्गामध्ये जी करन्सी चालते, जे चलन चालतं, ते पृथ्वीवरलं नाहीये प्रिय. मग माझा तोच प्रश्न आहे की स्वर्गामध्ये असं कोणतं चलन चालतं की ज्या चलनामध्ये तुम्ही आणि मी संपत्ती साठवू शकतो? कारण लक्षात घ्या, तुमच्या माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा दिलेली आहे, लक्षात घ्या, की स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. हालेलुया. देवाच्या नावाला गौरव. तर काय साठवलंय प्रियांनो आपण? पहिला प्रश्न येतो आणि त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देऊ नका, स्वतःला विचारा की आजपर्यंत तुम्ही आणि मी आपण स्वर्गात संपत्ती साठवली आहे की नाही. जर नसेल तर सुरुवात करूया, आणि जर साठवली आहे तर आपण चर्चा करूया की कशा प्रकारची संपत्ती साठवली. आणि लवकर उत्तर द्या, म्हणजे वचनामध्ये आपल्याला संदर्भांकडे पुढे जाता येईल. संपत्ती आपण साठवत आहे परमेश्वराकडे प्रार्थनाद्वारे. येस, निश्चित. प्रार्थना आपल्या देवासमोर सुगंधी धुपाप्रमाणे सादर होतात, विश्वासणाऱ्यांच्या नीतिजनांच्या प्रार्थना. पण मी पुन्हा त्या मूळ प्रश्नाकडे येतो. येस, दीपकांना काहीतरी बोलू इच्छितो. एकमेकावर प्रीती करण्याने. एकमेकावर प्रीती करण्याने आपण संपत्ती साठवतो असं दीपकांना म्हणत आहेत. अजून नीता? ह्या दोन गोष्टी वाटतात. एक म्हणजे की मलाखीमध्ये जसं सांगितले की तुम्ही मला कशाने ठकवले, तर दशमांश ही एक गोष्ट असू शकते. आणि दुसरी म्हणजे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जर तुमच्या समोर जर कोण आला आणि जर तुम्ही त्याला काही देता, त्याची मदत करता, त्याची गरज भागवता, तर ते तुम्ही मला दिल्यासारखं आहे. आमेन. देवाच्या नावाला गौरव. आपण अभ्यास केलेला आहे प्रिया, नाही का? किंबहुना मला वाटतं मलाखीचा संदर्भ आपण काल घेतला होता का? नव्हता, पण आपण तो संदर्भ निश्चितच घेऊ. मलाखीच्या पुस्तकामध्ये आहे. आणि दशांश अर्पण याविषयी देवाला इस्रायलाने आणि तुम्ही मी सुद्धा आजही ठकवत आहोत, नाही का? आणि मिखा या पुस्तकामध्ये आपण त्या वचनाचा अनेकदा अभ्यास केलेला आहे की मी देवासमोर काय देऊन येऊ, देवाला काय देऊ, सगळं तर देवाचं आहे. दशसहस्त्र तेलाच्या नद्या देऊ का? आपला एकुलता एक ज्येष्ठ पुत्र देवाला अर्पण करू का? त्याने देवाला संतोष होईल काय? तर परमेश्वर स्वतः सांगतो, या गोष्टींनी मला संतोष होत नाही. देव तुझ्याजवळ काय मागतो? देव मागतो की देवासमोर आवडीने दया करणे, देवासमागमे राहून नीती मार्गाने चालणे, हालेलुया, नम्र भावाने चालणे. या वाचून देव तुझ्याकडून काय मागतो? देव आपल्याकडून एवढंच मागतो. पण माझा प्रश्न पुन्हा तोड करतो, लक्षात घ्या. मला एक गोष्ट सांगू द्या प्रियानो, स्पष्टपणे वचनाकडे जाण्याआधी, आणि मला लवकर जायचंय. तुम्ही आणि मी देवाला आपल्या उत्पन्नाचा जो पहिला भाग देतो, ते तुम्ही स्वर्गात साठवलेली संपत्ती नाही, ते देवाचं आहे, ते देवाला द्यायचंच आहे. आपल्या उत्पन्नाचा पहिला भाग आपण देवाला द्यायचा आहे, जेणेकरून सर्व काही जे देवाने आपल्याला दिले ते आशीर्वाद होतो. ते स्वर्गात साठवलेली संपत्ती नाही, ते आपली जबाबदारी आहे. हालेलुया. मला स्पष्ट सांगू द्या. आणि ते कसं द्यायचे ते सुद्धा सांगितलंय, प्रभूने सांगितलेलं आहे. मी 6 वर्ष सांगत आलेलो आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत सांगत राहील की उजव्या हाताचं डाव्या हाताला कळलं नाही पाहिजे. पाकिटावर तुम्ही नाव लिहिलं, संपलं. हालेलुया. तुम्ही चर्चमध्ये घोषित करायला लावलं, नाव संपलं प्रिय, विषय संपला. देवाच्या लेखी ते गणलं जाणार नाही, आणि ती तुमची स्वर्गात साठवलेली संपत्ती सुद्धा नाही. बरोबर आहे? तुम्ही देवाला जी अर्पण घेऊन येता, देवाच्या मंडळीमध्ये, देवाच्या चर्चमध्ये, आणि केवळ दशांशच नाही, दानार्पण असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चच्या मंडळीच्या गरजा असतील, त्यासाठी जे दान देता प्रियानो, ते देवाला देणं आहे, ते गरजेचं आहे. ती तुमची माझी ख्रिस्तामध्ये जबाबदारी आहे. फुल स्टॉप. हालेलुया. आता तो विषय बाजूला निघाला. आणि जर तो विषय बाजूला निघाला तर मग स्वर्गामध्ये आपण आपल्यासाठी संपत्ती कशी साठवतो? आणि मी देवाच्या नावाला गौरव देतो, कारण आपली बहीण नीताईने ते अर्ध उत्तर आपल्याला दिलेलं आहे. मत्तई शुभवर्तमान अध्याय 25 मध्ये प्रभूने सांगितलेलं आहे, प्रभू जेव्हा गौरवाने देवदूतांसह येईल तेव्हा प्रभू मेंढरांना म्हणेल, उजवीकडच्या म्हणेल, अहो नीतिमान जन हो,
तुम्ही या, स्वर्गाचं राज्य तुमचं आहे. कारण जेव्हा मी भुकेला होतो तुम्ही मला अन्न दिलं, ताणेला होतो तेव्हा तुम्ही मला पाणी दिलं, मी उघडा होतो तेव्हा वस्त्र दिलं, परका होतो तेव्हा मला घरात घेतलं, आजारी होतो तेव्हा तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली, माझी विचारपूस केली, बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही माझा समाचार घेतला. आणि मग नीतिमान जन मेंढर त्याला उत्तर देतील, प्रभूजी आम्ही तुम्हाला याआधी कधी भेटलोच नाही, तर आम्ही कधी तुम्हाला अन्न पाणी वस्त्र दिलं, तुमच्यासाठी प्रार्थना केली? आणि प्रभू उत्तर देईल, ज्या अर्थी तुम्ही माझ्या अति कनिष्ठांपैकी एकाला केलं त्या अर्थी तुम्ही मला केलं. आणि याचा मोबदला म्हणून प्रभू स्वर्गाचं राज्य देईल. पण मला इकडे सुद्धा थांबूया प्रिय. हे सुद्धा तुमचं स्वर्गात साठवलेली संपत्ती नाही, ही तुमची जबाबदारी आहे, हे पण सांगू द्या. कारण जर आपण हे करतो तर आपण मेंढरांमध्ये गणिले जातो, तर आपण नीतिमान देवाच्या राज्याचे पुत्र आणि कन्या म्हणून वारीस होतो. ही आपली जबाबदारी आहे, हे करायलाच हवं. एक साधा थंडगार पाण्याचा पेला जरी आपण देवाच्या सेवकाला देतोय तर देव प्रतिफळ देतो, लक्षात घ्या. पण मी पुन्हा एकदा सांगत आहे की स्वर्गामध्ये आपणासाठी संपत्ती जी आहे, जे प्रभू म्हणत आहे साठवा. कारण तुम्ही जी संपत्ती साठवाल तिथे कसर आणि जंग खाऊन नाश करणार नाही, ही संपत्ती सार्वकालिक असेल. आणि याचं उत्तर आपण काही वचनातून शिकू, मी आताच उत्तर देत नाहीये. कारण स्वर्गामध्ये निश्चित आपल्याला संपत्ती साठवायची आहे आणि स्वतः प्रभूने वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपण ती संपत्ती कशी साठवू. पण आपण तो विषय थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. कुणाला मध्येच जर देवाच्या कृपेने उत्तर सुचलं तर जरूर सांगा. आपण आपल्या वचनाकडे येऊया. आपली बहीण सीमाईने वाचलं की देवाने आज्ञा दिलेली आहे की तू आपणासाठी कोरीव मूर्ती करू नको, नाही का? आकाशातील खाली पृथ्वीवरील पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. पहिली गोष्ट, प्रतिमा करूच नकोस, कोरूच नकोस. आणि म्हणून सोने चांदीचा सगळ्यात जास्त गैरवापर कोरण्यासाठी होतो प्रियानो. प्रतिमा असो, नाव असो, चिन्ह असो, बऱ्याच गोष्टी आहेत. सोनं चांदी सुद्धा देवाने बनवलंय, पण देवाने बनवलेल्या वस्तूला जर आपण देवाचं गौरव देतो तर ती आपल्या जीवनातली मूर्ती झालेली आहे. आपण अनेकदा अभ्यास केलेला आहे. आणि परमेश्वर काय सांगत आहे की त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको. त्याला पाया तर आपल्यातले बरेच जण पडत नसतील, मी विश्वास धरतो, पण त्यांची सेवा सुद्धा करू नको. डू नॉट सर्व गोल्ड, सोनं चांदी रूप, जगातली कुठल्याही गोष्टीची सेवा करू नको. थोडस मी अजून प्रॅक्टिकल बोलतो. त्याचे EMI भरू नको, कर्ज काढून ते सोनं घेण्याच्या, त्या नको त्या गोष्टी घेण्याच्या मागे लागू नको. ज्याची गरज आहे ते घे, हालेलुया. नाहीतर तू त्याचा दास बनशील. आणि परमेश्वराने काय सांगितलेले, कारण मी तुझा परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो. हालेलुया. आपण होशेयाच्या पुस्तकातलं एक वचन वाचूया, मी विनंती करतो. होशे याचा 8वा अध्याय वचन 4 ते 6 कोणीतरी वाचा. होशे 8, 4 ते 6. त्यांनी राजे नेमले आहेत, पण माझ्या विचाराने नेमले नाहीत. त्यांनी अधिपती स्थापले, पण त्यासाठी माझी संमती नव्हती. केवळ नष्ट होण्याकरताच त्यांनी आपणासाठी आपल्या सोन्या रुपयाच्या मूर्ती केल्या. हे शम्रोना, तुझ्या वासरांचा त्याला वीट आहे. त्यांच्यावर माझा राग पेटला आहे. त्यांना निर्दोषता प्राप्त होण्यास किती काळ लागेल, कारण हेही इस्रायलाकडूनच झाले. कारागिराने ते वासरू केले, ते देव नाही. या शम्रोनाच्या वासराचे तुकडे तुकडे होतील. आमेन. परमेश्वर होशे संदेशाद्वारे काय न्याय सांगत आहे, काय म्हणते? त्यांनी राजे नेमले पण देवाच्या विचारांनी नेमले नाही. त्यांनी अधिपती स्थापले पण त्यास देवाची संमती नव्हती. आणि केवळ नष्ट होण्याकरता त्यांनी आपल्यासाठी सोन्या रुपयाच्या मूर्ती केल्या, नाही का? आपण जाणतो मोशे अरोनाच्या काळामध्ये एक सोन्याचं वासरू केलं होतं. नंतर इस्रायलाने, जेव्हा इस्रायल यहुदाचे 2 भाग झाले तेव्हा यराबाम राजाने 2 वासरांच्या मूर्ती स्थापन केल्या, एक बेतेल आणि एक दान, की लोकांनी, इस्रायलाने यरुशलेमेस देवाच्या मंदिरात जाऊ नये. तर भयंकर पातक त्यांनी केलं.
आणि देवाचं वचन सांगतं की त्याचवर माझा राग पेटला आहे, त्यास निर्दोषता प्राप्त होण्यास किती वेळ लागेल. या शमरोनाच्या वासराचे तर तुकडे तुकडे होतील, देव नष्ट करेल, पण त्यांच्या पापांचं क्षालन होण्यास किती वेळ. विचार करा. आणि ते झालेलं आहे आपण पाहतो, कारण देवाने आधीच सांगितलं होतं. काल आपण ते वचन वाचलं की मोशे करवी सांगितलं होतं की तुम्ही कनान देशामध्ये जाल, इतर देशांप्रमाणे तुम्हाला पण वाटेल आपल्यावर राजा नेमावा. तर तुम्ही आपल्याकडे सोन्या रुपयाचा संचय करू नका, इजिप्त आणि बाकी देशांशी सोयरीक करू नका, आपल्याकडे रथांचा घोड्यांचा संचय करू नका, कारण तुमची आणि माझी भिस्त आपल्या जिवंत देवावर आहे. पण इस्रायलाने ते केलं प्रिय. शल्मोन राजाचं एक वचन वाचूया. पहिले राजे 11 अध्याय वचन 4 ते 8 कोणीतरी वाचा. पहिले राजे 11 4 ते 8. पहिले राजे 18. पहिले राजे याचा 11वा अध्याय वचन 4 ते 8. 11. शल्मोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळविले. त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे, त्याप्रमाणे त्याचे नसे. सिदोनाचे देवी अष्टरोत आणि अमोनाच्या अमंगळ दैवत मिल्कोम यांच्या नादी शल्मोन लागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते शल्मोनाने केले. त्याचा बाप दावीद त्याच्याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही. तेव्हा शल्मोनाने यरुशलेमच्या समोरील पहाडावर मोवाबाच्या अमंगळ देवत कमोश आणि अमोन्यांचे अमंगळ देवत मोलक यांच्यासाठी एक एक उंच स्थान बांधिले. ज्या विदेशी स्त्रिया आपापल्या दैवतास धूप दाखवित व यज्ञ करीत त्या सर्वांसाठी त्याने अशीच व्यवस्था केली. आमेन. शल्मोनाचे बस बस. थँक्यू रेबिका सिस्टर. वचन काय सांगत आहे? शल्मोन जेव्हा वयोवृद्ध झाला तेव्हा त्याच्या स्त्रियांनी त्याचं मन अन्य दैवतांकडे वळवलं. आणि शल्मोनाने केलेली पातकं आता आपण वाचली प्रियानो. जो देवाच्या दृष्टीने देवाने ज्याला शहाणपण दिलं होतं, हालेलुया, ज्ञान दिलं होतं, ज्याने नीतिसूत्रामधली बरीचशी पुस्तकं आणि त्याचबरोबर काय उपदेशक आणि गीतरत्न ही पुस्तकं रचलेली आहेत. पृथ्वीवर त्याच्यासारखा शहाणा वैभवी राजा झाला नाही असं ज्या शल्मोनाविषयी वचन लिहिलेलं आहे, त्या शल्मोनाने जर तुम्ही आधीचा 10वा अध्याय वाचाल तर किती सोनं चांदी घोडे यांचं संचय केलेलं आहे ते तुम्हाला कळेल. शल्मोनाच्या काळामध्ये सोनं चांदीसारखं आणि चांदी तांबे आणि दगडासारखं विपुल झालं होतं. देवाने दिलं प्रिया शल्मोन राजाला, कारण त्याने देवाकडे शहाणपण मागितलं. शहाणपणाबरोबर देवाने सर्व गोष्टी दिल्या. पण नंतर त्याचं चित्त उन्मत्त झालं, देवापासून तो दूर गेला. कारण काय लिहिलेलं आहे? त्याच्या बायकांनी त्याचं मन अन्य दैवतांकडे वळवलं आणि त्याने यरुशलेमेच्या समोरील पहाडावर दुरात्म्यांसाठी, म्हणजे काय, अमंगळ दैवत कमोश, अम्मोनाचे अमंगळ दैवत मोलक यांच्यासाठी उच्च स्थान बांधले. सोनं चांदी जे देवाने दिलेलं होतं ते घेऊन त्यांच्यासाठी मंदिरं बांधली. किती भयंकर पातक आहे. कळालं प्रिय? आणि याचं कारण कशामध्ये आहे, याचं कारण कुठे दडलेलं आहे, तेच यशया संदेशाद्वारे देव सांगत आहे. आपण ते वचन वाचूया. मी विनंती करतोय, यिर्मयाचा 10वा अध्याय पहिली 5 वचनं कोणीतरी वाचा. यिर्मया 10 1 ते 5. हे इस्रायलाच्या घराण्या, परमेश्वर तुम्हास जे वचन सांगतो ते ऐका. परमेश्वर असे म्हणतो, राष्ट्रांचा संप्रदाय शिकू नका, आकाशातील उत्पादांनी घाबरू नका. राष्ट्रे तर त्यांनी घाबरतात. लोकांचे विधी व्यर्थ आहेत. अरण्यातून कोणी तोडून आणलेले ते काष्टच होय. ते कारागिराचे हातचे हत्याराने केलेले काम आहे. तो सोन्या रूपाने ते भूषित करीतो व हालू नये म्हणून हातोड्याने खिळे ठोकून ते घट्ट बसवितो. त्या मूर्ती बागेतल्या बुजगावण्यासारख्या आहेत. त्यास बोलता येत नाही, पण त्या उचलून न्याव्या लागतात, कारण त्यास चालता येत नाही. त्यास भिवू नका, कारण
त्यांच्याने काही वाईट करवत नाही व त्यांना काही बरे करण्याचे सामर्थ्य नाही. हे आमेन. परमेश्वर. बस बस. थँक्यू रेबेका सिस्टर. खोटा देव आणि खरा देव, नाही का? इर्मिया 10 अध्याय जेव्हा वेळ मिळेल प्रियानो जरूर वाचा. परमेश्वर सांगत आहे, काय म्हणतं, हे इस्रायलाच्या घराण्या, परमेश्वर असे म्हणतो, राष्ट्रांचे संप्रदाय शिकू नका, वाडवडिलांचे चुकीचे संप्रदायाच्या मागे लागून देवाची आज्ञा मोडू नका. काल आपण ते वचन शिकलो प्रिया. त्यांच्या चालीरीतींमध्ये मग्न होऊ नका. शल्मोनाने तेच केलं. किती, मला वाटतं 700 बायका पत्नी आणि 300 उपपत्नी होत्या त्याच्या, किंवा उलट असेल. हालेलुया. आणि जेव्हा म्हातारा झाला तेव्हा त्या स्त्रियांनी त्याचं मन अन्य देवतांकडे वळवलं. कुसंगतीने नीती बिघडते. आणि वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, परमेश्वर म्हणत आहे, आकाशातील उत्पातांनी घाबरू नका. राष्ट्र घाबरतात, तुम्ही घाबरू नका, कारण आकाश परमेश्वराने उत्पन्न केले, सर्व काही त्याच्या नियंत्रणात आहे. हालेलुया. लोकांचे विधी व्यर्थ आहेत, त्या विधींचे भागीदार होऊ नका, त्यांच्यापासून वेगळे व्हा. मी अनेकदा बोललेलो आहे, आपले बंधू सतीश, सुजाता दिदी अनेकदा वचनातून मार्गदर्शन करतात. आपण शिकूया प्रिया. अनेक विधी आहेत. होय, आपण भारतामध्ये जन्माला आलो, देवाच्या नावाला गेलो. होय, भारतामध्ये आपल्या पूर्वजांना किंवा आपल्या पिढीमध्ये सुद्धा सुवार्ता गाजवण्यात आली, म्हणून आपल्याला ख्रिस्ताची ओळख झाली, देवाच्या नावाला गेलो. पण जगाचे संप्रदाय, भारत देशाचे संप्रदाय, भारत देशामध्ये चालत असलेल्या चालीरीती, परंपरा, प्रथा, या गोष्टींचे तुम्ही आणि मी भागीदार होऊ नये प्रियांनो. विशेष करून जर ते देवाच्या आज्ञे विरोधात असतील. मी ही गोष्ट अनेकदा बोललेलो आहे प्रियांनो, पण आमच्या मंडळीमध्ये, ज्या मंडळीमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो, स्त्रिया कपाळाला कुंकू लावून येत असेल आणि पाळक अनेकदा, देवाचे सेवक निर्भीडपणे त्यांना सांगत असेल, हे देवाच्या वचनाच्या विरोधात आहे, करू नका. देवाने लेवी आणि निर्गमच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, तू आपल्या शरीरावर कुठलीही खूण करू नको, काही गोंधळून घेऊ नको, कारण तुझं शरीर देवाचं पवित्र मंदिर आहे, कुंकू लावायची गरज नाही. एक पिढी गेली प्रियानं, देवाची कृपा आहे की आता बऱ्याचशा मंडळांमधून ही गोष्ट हद्दपार झालेली आहे. हालेलुया. तरी अजून वाईट गोष्टी आहेत. मंगळसूत्र आहे, हळद लावणं आहे, बाप्तिस्मा, पाण्याने आत्म्याने नव्याने जन्म. मी म्हणेल हे तर सगळ्यात मोठं देवाविरोधात केलेलं पातक आहे. अजून सुद्धा कोणी न सांगितल्यामुळे किंवा जाणून बुजून पाण्याने आत्म्याने नव्याने जन्म, बाप्तिस्मा, देवासमोर पश्चातापाचा प्रभू येशू ख्रिस्त नावामध्ये बऱ्याच मंडळांमध्ये घेतलाच जात नाही. आपल्या पवित्र शास्त्र अभ्यास प्रार्थनेमध्ये पण बरेच जण आहेत, मी सुद्धा होतो. मला वाटायचं माझा बाप्तिस्मा लहानपणी झाला, दृढीकरण 13-14 वर्षाचा असताना झालं, डबल डिग्री मिळाली, बस झालं, विषय संपला. पण देवाने दाखवलं, जेव्हा देवाचं वचन प्राप्त झालं, योहानकृत शुभवर्तमान अध्याय 3 मध्ये प्रभूने जसं त्या म्हाताऱ्या निकोदेमाला सांगितलं की होय, पाण्याने आत्म्याने जन्म घेतल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. जसं परमेश्वराने फिलिपाद्वारे हबशी चंडाला सांगितलं, हबशी चंड म्हणाल, पहा येते पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे. जसं देवाने कर्नेल्याला पेत्राद्वारे वचन दिलं आणि त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला, तेव्हा पेत्र म्हणाला, आता ह्यांना बाप्तिस्मा घेण्यासाठी पाण्याच्याने कोणाची मनाई करवेल. आणि त्या सर्व कुटुंबाने बाप्तिस्मा घेतला, त्यांचं तारण झालं. जेव्हा पेत्र, पौल आणि सिला हे तुरुंगामध्ये होते, बंदीशाळेचे पाय डगमगले, मध्यरात्री बंदीशाळेच्या रक्षकाने त्यांना घरी नेलं, त्यांच्या जखमा धुतल्या, त्यांनी त्यांना सुवार्ता सांगितली आणि वचन सांगतं, बंदीशाळेचा अधिकारी आणि त्याच्या कुटुंबाने मध्यरात्रीच्या अंधारात बाप्तिस्मा घेतला. कुठे बायबल स्टडी मध्ये बसले नाही प्रिया, कोणाला विचारायला गेले नाही, असाच बाप्तिस्मा असतो, तसाच बाप्तिस्मा असतो. देवाचं वचन जसं आहे तसं स्वीकारलं प्रिया. जेव्हा पौल इफिस येथील मंडळीत, आपण आताच इफिसकरांचा अभ्यास केला नाही का, इफिस येथील मंडळीत गेला, तुमच्या माझ्यासारखेच 12 पुरुष होते, बायबल स्टडी मध्ये बरीच वर्ष बसले होते, चर्च मध्ये मोठी पदं भूषवली होती, इफिस येथील मंडळीमध्ये प्रतिष्ठित असे ते 12 पुरुष होते. पहिला प्रश्न पौलाने विचारला, तुमचा बाप्तिस्मा झाला का? ते म्हणाले, बाप्तिस्मा काय आम्हाला माहिती नाही, आम्ही योहानाचा पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतला. आणि मग पौलाने त्यांना पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा दिला.
आणि वचन सांगतं त्यांच्यावर पवित्र आत्मा आला आणि ते 12 पुरुष ईश्वरी संदेश बोलू लागले, निरनिळ्या भाषा बोलू लागले. वडिलांचा संप्रदाय जो देवाची आज्ञा मोडतो, देवापासून दूर नेतो. आणि आज तेच होतंय प्रियानो. मी हे एक उदाहरण देतोय, अशा अनेक गोष्टी आहेत, यादी सांगत बसलो रात्र पुरणार नाही. या वाढ वडिलांचा संप्रदाय किंवा देवाला न आवडणाऱ्या राष्ट्रांच्या संप्रदायामध्ये गुंतून आपण आपलं तारण हरवून बसतो. आणि मी देवाच्या नावाला गौरव देतो, कारण ग्रुपवर 104 सदस्य आहेत, प्रार्थनेमध्ये 30-40 सदस्य असतात. का प्रिय? कारण देवाचं वचन आपण ऐकतो पण त्याप्रमाणे आचरण करत नाही. आणि त्या सगळ्याचं मूळ यशाया 2 अध्यायाच्या सुरुवातीलाच देवाने सांगितलेलं आहे. काय? गर्विष्ठांचा परमेश्वराकडून नाही. गर्विष्ठ दृष्टी, उन्मत्त दृष्टी, गर्विष्ठ अशी ताट झालेली मान, बंडखोर हट्टी स्वभाव. आणि आपण मान्य करूया प्रिय, आपल्या सगळ्यांमध्ये तो आहे. आपण सगळे बंडखोर झालेलो, आपण सगळे हट्टी आहोत, आपण सगळे देवाची आज्ञा पाळत नाही. आणि म्हणून शल्मोनाविषयी तेच झालेलं आहे. देव म्हणत काय आहे यिर्मया संदेशामध्ये, अरण्यातून कोणी लाकूड तोडून आणतो, ते लाकूडच आहे, काष्टच आहे. आणि काय झालेलं आहे, कारागिराच्या हाताने हत्याराने केलेलं ते काम आहे. तो खिळे टोकून घट्ट बसवतो आणि या मूर्ती बागेतल्या बुजगावण्यासारख्या आहेत. त्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही, पाहता येत नाही, चालता येत नाही, धावता येत नाही. त्यांना का भीता? त्यांच्याने काही वाईट सुद्धा करता येत नाही, त्यांच्यामध्ये बरे करण्याचं सुद्धा सामर्थ्य नाही. पण प्रियांनो, विश्वासणारे म्हणवणारे, जसं त्यावेळी इस्रायल होते नाही का, शल्मोन राजा लक्षात गेला, ज्याला स्वतः परमेश्वराने सर्व शहाणपण दिलं, मग वृद्ध झाल्यावर तो का बहकला, का मूर्त्यांच्या मागे गेला? चला मी तुम्हालाच प्रश्न विचारतो, काय वाटतं प्रिय? शल्मोन राजाला परमेश्वराने शहाणपण दिलं, किंबहुना असा राजा ज्याला देवाने त्याचं मंदिर बांधण्यासाठी निवडलं, मग तो असा म्हातारा झाल्यावर का मूर्ख झाला, का मूर्त्यांच्या मागे गेला? कोण सांगणार? आताच वचन वाचलं आपण. सगळे जागे आहेत ना? हालेलुया. कुसंगतीने नीती बिघडते. येस, पहिलं कारण निश्चित कुसंगतीने नीती बिघडते. शल्मोनाचं मन वचनामध्ये लिहिलंय ना, त्याच्या बायकांनी बहकवलं, अन्य देवाच्या मागे लावलं. पण त्याच्या आधी सुद्धा शल्मोनाने एक पातक केलं. कोण सांगणार? ज्यामुळे तो देवापासून दूर गेला. जे देवाने सांगितलं होतं, काल आपण वाचलं, याचा संचय करू नको, हे वाढवू नको. काय पातक केलं शल्मोन? हा विद्यार्थी, धनसंचय. येस, घाबरू नका, बरोबर बोलताय. सोनं, चांदी, घोडं, रथ इजिप्तवरून मागवले शल्मोन राजाने. देवाने सांगितलं होतं याचा संचय करू नको. देवाने आज्ञा दिली होती जास्त स्त्रिया, पुष्कळ स्त्रिया राजाने करू नये. हे पातक सुद्धा शल्मोन राजाने केलं. पुष्कळ स्त्रिया, धनसंचय, सोने, चांदी, रुपे. आणि त्या सोने चांदी रुपी, लक्षात घ्या, त्या सोने चांदी रुपीवर त्याने भिस्त ठेवली, म्हणून ते सोनं चांद त्याच्या जीवनातली मूर्ती झाली. त्या स्त्रियांच्या नात्यांमध्ये अडकून प्रियानो ते त्याच्या जीवनातली मूर्ती झाले, म्हणून त्या स्त्रियांनीच नंतर त्याचं मन बहकवलं. आपण पुढचं वचन वाचूया. मी विनंती करतो, मूळ कारण रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय वचन 21-22 वाचा. गर्वाचं मूळ कारण, रोम 1:21-22. देवाला ओळखून सुद्धा त्याने देवाला म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनेने शून्यवत झाले आणि त्याची निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला आमेन. शहाणे म्हणता येस येस, वाचा अनिताबाई. स्वतःला शहाणे म्हणता तो मूर्ख बनले, ते आमेन. मूर्ख बनले. आमीन. काय म्हटलेलं आहे? ते देवाला ओळखत होते. देवाला ओळखणारे तुम्ही आणि मी सुद्धा आहोत. पण काय त्यांच्यावरती पौल दोष लावत आहे की त्यांनी देव म्हणून देवाचं गौरव केलं नाही किंवा देवाचे आभार मानले नाही. पहिलं पात्र.
विश्वासणारे आपण आहोत, देवाला ओळखत आहोत, पण जर आपण देवाचं गौरव देवाला देत नाही, किंबहुना ते काढून आपण दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीला, वस्तूला, मनुष्याला, नात्याला देत आहोत, तर प्रियानो ती आपल्या जीवनातली मूर्ती झालेली आहे. किंवा स्वतःला सुद्धा देतात, नाही का? मी, माझं, मला, म पासून मूर्ती बनते प्रियानो. आय डू ऑल, आयडल. इथून मूर्तीपूजा सुरू होते. म्हणून प्रभूने सांगितलेलं आहे, जो कोणी स्वतःला नाकारत नाही तो प्रभूच्या वधस्तंभाला योग्य नाही. आपल्याला दररोज स्वतःला नाकारायचं आहे. आणि पौल काय म्हणत आहे, की ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले, कारण कल्पनांमध्ये त्यांनी मोठे मोठे इमले बांधले. हे माझ्या जीवा खा पी आनंद कर, हे सोनं माझं, हे चांदी माझं, हे फिक्स डिपॉझिट, ही श्रीमंती, हे घर, हे संपत्ती, हे नोकरी, हे सगळं मी माझ्या मनगटाच्या बळावर बनवलेलं आहे. अशा कल्पना मोठ्या मोठ्या. आणि वचन काय सांगतं, निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेलं, पापाने भरून गेलं. आणि पौल म्हणत आहे, स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. पवित्र शास्त्रानुसार मूर्खपणाची व्याख्या कोण सांगणार? शहाणा इसम आणि मूर्ख इसम आपण सगळे ओळखतो. मूर्ख इसम तो ज्याने वाळूवर घर बांधलं. देवाच्या वचनानुसार मूर्ख मनुष्य कोण आहे? आपण अनेकदा अभ्यास केलाय म्हणून मी विचारत आहे. हालेलुया. शहाणा कोण आहे ते सांगितलं तरी चालेल, म्हणजे आपल्याला मूर्ख कळेल. कोणाला आठवतं? जो म्हणतो देव नाही. येस, मूड आपल्या मनात म्हणतो देव नाही, पण प्रभू येशू ख्रिस्ताने शहाणा आणि मूर्ख मनुष्याचा जे दाखला सांगितलेला नाही का, शहाण्या मनुष्याने खडकावर घर बांधलं आणि मूर्ख मनुष्याने वाळूवर घर बांधलं. त्या दाखल्यामध्ये प्रभूने मूर्ख मनुष्याची व्याख्या सुद्धा सांगितलेली आहे. कोणाला आठवते? मूर्ख काहीतरी करतो पण त्याप्रमाणे करत नाही. हालेलुया. येस निदा. जो विश्वासात कमकुवत असतो, संकट आला की त्याचा विश्वास डळमळतो. हालेलुया. येस, विश्वासात कमकुवत असो. पुन्हा एकदा चला आपण ते वचनच वाचूया. माझी इच्छा नव्हती त्या वचनाकडे जावं, पण आपण वचन वाचूया. मला वाटतं मत्तई 6 मध्ये तो संदर्भ आहे आणि मला वाटतं 26च्या आसपास. येस येस येस, अगदी बरोबर. मत्तई 6 आणि वचन 24 पासून पुढे कोणीतरी वाचा. मत्तई 6 वचन 24 वाचलं तरी चालेल, एकच वचन. कोणी गुरु मत्तई 7:24, क्षमा करा. मत्तई 7:24. ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर खडकावर बांधले. वचन 26 सुद्धा वाचा विद्यार्थी. 26 25 वाचायचं का नाही? नाही, 25 राहू दे. 26. तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर वाळूवर बांधले. आमेन. स्पष्ट वचन आहे नाही का प्रिय? जो तुम्ही आणि मी, कोणी मनुष्य असो, जर प्रभू येशू ख्रिस्ताची वचने वाचून त्याप्रमाणे वागत नाही, त्याची आज्ञा पाळत नाही, तो मूर्ख आहे. आणि म्हणून रोमकरास पत्रामध्ये आपण वाचलं काय लिहिलेलं आहे, त्यांचं मन स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनलेले. हेच गर्वाचं मूळ आहे प्रिय. आणि सृष्टीच्या आरंभीपासून लक्षात घ्या, पृथ्वी बनल्यापासून किंवा पृथ्वीच्या आरंभी सृष्टीमध्ये झालेलं सुद्धा पहिलं पातळ गर्वाच्या मूर्खपणाचं. आपण ते वचन वाचूया, मी विनंती करतो. यहेजकेल याचा 28वा अध्याय 11 पासून पुढे वाचा. यहेजकेल 28 वचन 11 पासून पुढे. सोरेच्या राजासाठी वाचा. Yes. पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानव पुत्रा, सोरेच्या राजेविषयी विलाप करून त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्राच आहेस, तू ज्ञानपूर्ण व सर्वांग सुंदर आहेस. देवाचा बाग एदेन्यात तू होतास. अलाक, पुष्कराज, हिरा, लसना, गोमेद, यास्पे, नीलमणी, पाचू, माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते. खजिऱ्या, कंजिऱ्या व बासऱ्या यांचे कसब तुझ्या येथे चालत असे. तुला निर्माण केले त्या दिवशी त्याची योजना झाली. तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास. मी तुझी तशी योजना केली होती.
तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्निप्रमाणे जगजगणाऱ्या पाषाणातून हिंडत असायचास. तुला निर्माण केले त्या दिवसापासून तुझ्या ठायी अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चालचलणूक यथायोग्य होती. तुझा आमेन. बस बस. थँक्यू रोहन. हे वचन कोणाविषयी, कोण सांगणार प्रियानो? कोणाविषयीचं वचन आहे? लुसिफर, सैतान. दुष्ट, नाही का? जो तुमचा माझा ख्रिस्ताचा विरोधक आहे, सैतान. आपण जाणतो तो देवाचा करूप दूत होता, आद्य दूत होता. इतकंच केवळ नव्हे तर परमेश्वर काय म्हणत आहे, मानवपुत्रा सोरेच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग. वीप फॉर हिम, त्याच्यासाठी शोक कर. परमेश्वर सांगत आहे, लक्षात घ्या. सोरेचा राजा म्हणजे सैतान, त्याच्याविषयी काय म्हणत आहे? प्रभू परमेश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्रा, ज्ञान पूर्ण, सर्वांग सुंदर आहे, कारण देवाने तुला तसं निर्माण केलंय. लक्षात घ्या प्रिय. सैतानाला, लुसिफरला देवाने तसं उत्पन्न केलेलं आहे. इतकंच केवळ नव्हे तर देवाचा बाग एदेन यात तू होता. देवाने पूर्ण किती मोठ्या हिऱ्यांची यादी, त्याच्यामध्ये सोने माणिक सगळे असे जवाहीर त्याच्या अंगभर होते. खंजिऱ्या बासऱ्या यांचं कसब जेव्हा देवाने निर्मिले त्या दिवशी त्याची योजना झाली, म्हणून त्याच्या येथे ते कसब होतं. म्युझिक, गीत गाणं, हालेलुया, ते त्याला देवाने ते ज्ञान दिलं होतं. लक्षात घ्या. पुढे काय वचनामध्ये लिहिलेलं आहे? तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होता. देवाच्या मंदिरामध्ये, लक्षात घ्या, जो कराराचा कोश आहे त्यावरती देवाचं दयासन आहे, त्यावरती पाखर घालणारे 2 दूत असावे अशी रचना देवाने मोशेला सांगितली होती. आणि देवाविरोधात पातक करण्याआधी हे पाखर घालण्याचं, लक्षात घ्या, केवळ 2 आद्य दूतांना परमेश्वराने तो अधिकार दिलेला आहे, ती जबाबदारी दिली आहे. आणि देवाविरोधात पातक करण्याआधी तो अधिकार लुसिफरकडे होता. इतका मोठा देवाचा आद्य दूत. आणि पुढे काय लिहिलेलं आहे? तू अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणातून हिंडत असत. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होता. इतकंच केवळ नव्हे, परमेश्वर काय म्हणतो? तुला निर्माण केल्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चाल चलणूक यथायोग्य होती. प्रिय, मग कुठे गोष्ट बिघडली? कुठे लुसिफर प्रियांनो देवापासून एवढा विरोधात गेला की त्याने देवाविरोधात घोर पातक केलं, बंड केलं? बंडखोरी कशी आली त्याच्या? आणि पुढच्या वचनामध्येच लिहिलेली आहे. आपण 16 वचनापासून पुढे वाचू, तोच अध्याय, यहेजकेल 28:16 पासून पुढे. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकार बुद्धी शिरून तू पातक केले, म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिले. हे पाखर घालणाऱ्या करूबा, त्या अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणामधून काढून मी तुझा नाश केला. तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय उन्मत्त झाले, तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली. मी तुला भूमीवर आदळिले, राजांनी तुझा तमाशा पाहावा म्हणून त्यांच पुढे तुला टाकील. वचन 18 सुद्धा. खोटा व्यापार चालवून तू बहुत पातके केली, त्यांनी तू आपली पवित्र स्थाने विटाळली, म्हणून तुझ्यातून अग्नी निघून तुला खाऊन टाकील असे मी केले आहे. आणि तुला पाहणाऱ्यांच्या डोळ्यांदेखत मी पृथ्वीवर तुझी राख रांगोळी केली आहे. आमेन. काय वचनामध्ये लिहिलेलं आहे? तुझा व्यापार मोठा होता. देवानेच तो अधिकार, म्हणू शकतो तो व्यापार, ते काम, सर्व जबाबदारी लुसिफर सैतानाकडे सोपवली होती. पण त्याने काय केलं? त्याच्या हृदयामध्ये अपकार बुद्धी शिरली. देवाचं गौरव त्याने देवाला देणं सोडलं. बऱ्याचशा अभ्यासकाचं म्हणणं आहे की तो एवढा, कारण स्वतः परमेश्वराने म्हटलेलं आहे, तू ज्ञानपूर्व, तू सर्वांग सुंदर आहे, आणि त्या स्वतःच्या सौंदर्याचं तो स्वतःलाच गौरव देऊ लागला. हालेलुया. मी सर्वांग सुंदर, मीपणापासून मूर्ती प्रिय. त्याने स्वतःला स्वतःच्या जीवनातली मूर्ती बनवली. लक्षात घ्या प्रिय. आणि काय लिहिलेलं आहे? त्याने त्याचे हृदय उन्मत्त झाले, त्याच्या वैभवाने त्याची बुद्धी भ्रष्ट झाली.
वैभवाने बुद्धी भ्रष्ट झाली प्रिय. जवाहीर, माणकं, पुष्करा, सोनं, चांदी सगळं परमेश्वराने त्याला दिलं होतं. खंजिऱ्या, कसब चालवण्याचं, ते कसब, गीत गाण्याचं, म्युझिक, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रेज अँड वर्शिप, कौशल्य देवाने दिलं होतं. कौशल्य देव देतो. उपकारस्तुती, गीत गाण्याचं, प्रार्थना करण्याचं, वचन सांगण्याचं गौरव कुणाचं आहे? देवाचं आहे प्रिय, मनुष्याचं नाही. शैतानाला देवाने हे सगळं कौशल्य दिलं होतं. पण काय झालं? त्याच्या हृदय उन्मत्त झालं आणि त्याच्या वैभवाने त्याची दृष्टी बुद्धी भ्रष्ट झाली आणि म्हणून तो म्हणत होता, मी माझं सिंहासन देवा समान करील, देवाहून उंच करील, आणि तो खाली टाकण्यात आला. जो स्वतःला उंच, प्रभू येशूने सांगितलेलं आहे, जो स्वतःला उंच करू पाहतो तो नमवला जाईल, आणि जो स्वतःला नमवतो, कोणीतरी माईक अनम्यूट करून वचन पूर्ण करा. जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल. उंच केला जाईल. हे ख्रिस्ती जीवनाचं रहस्य आहे. विश्वासणारे म्हणून तुम्ही आणि मी, आपण सगळेजण नम्र होणं, नीच होणं गरजेचं आहे. एकमेकांची सेवा करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सोनं, लक्षात घ्या, सोनं, रूप किंवा जगातल्या कुठल्याही गोष्टी मूळतः वाईट नाही, पण आपण जर त्यांचा संचय लोभ दृष्टीने करत आहोत, आपली भिस्त त्याच्यावर आहे, तर ती आपल्या जीवनातली मूर्ती झाली. लक्षात घ्या. मग आपण पण त्या सैतानाप्रमाणेच त्या निसरड्या जागेवर उभे आहोत, कारण मग आपल्या सुद्धा हृदय उन्मत्त होऊ शकतं, त्या वैभवाने आपली बुद्धी सुद्धा भ्रष्ट होऊ शकते. आपण सावध होऊया. आणि म्हणून परमेश्वराने काय सांगितलेलं आहे की या गर्विष्ठांचा परमेश्वर न्याय करणार आहे. ही 2 वचनं वाचून आज आपण थांबूया. यशायाचा पुन्हा आपल्या मूळ वचनाकडे येऊया. यशाया 2 वचन 12 पासून पुढे वाचा. गर्विष्ठ, उन्मत्त व चढेल अशा सर्वांसाठी सेनाधीश परमेश्वराने दिवस नेमला आहे. त्या दिवशी ते नीच होतील. लबानोनाचे बस बस, थँक्यू. काय म्हणतोय परमेश्वर? लक्षात घ्या, 3 विशेषणं वापरलेत. गर्विष्ठ, उन्मत्त व चढेल अशा सर्वांसाठी सेनाधीश परमेश्वराने दिवस नेमिला आहे, आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान दिवशी ते सर्व नीच होतील. जो स्वतःला उंच करतो तो सगळ्या नमवला जाईल. प्रत्येक गुडगा जो आज टेकत नाहीये, प्रत्येक मान जी आज ताट झालेली आहे, तो गुडगा नमवला जाईल, ती मान वाखवली जाईल. त्या जिभेला काय म्हणू शकतो, रडत खडत कसं का होईना पण कबूल करावं लागेल, जीसस इज लॉर्ड, येशू ख्रिस्त प्रभू आहे. प्रत्येक जीभ प्रियानो, सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंत आणि शेवटापर्यंत आपण ठरवूया, आपल्याला गुडघे टेकून आनंदाने हात उभारून म्हणायचं, होय माझा प्रभू, माझा देव, थोमाप्रमाणे येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. की आपल्याला सुद्धा या जगाप्रमाणे, त्या दुष्टाप्रमाणे आजही मान कठीण करायची, मान ताट, हृदय कठीण, उन्मत्त, चढेल दृष्टी. आपण उद्या त्यांचा अभ्यास करणार. मी जाता तो सगळ्यांना एक गृहपाठ देऊन जातो. प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा दिली आहे, स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. आणि ती संपत्ती कशी साठवायची हे सुद्धा आपण गेल्या काही दिवसात वचनामध्ये शिकलो. मी तुमचा अभ्यास थोडासा सोपा करतो. करिंथकरास पत्रामध्ये त्याचा संदर्भ आहे. तुम्ही हाऊ आर यू गोइंग टू स्टोअर युअर मनी इन हेवन, तुम्ही स्वर्गामध्ये आपल्यासाठी संपत्ती कशी साठवा. करिंथकरास 1 किंवा करिंथकरास 2 पत्र, दोन्हीमध्ये तुम्हाला ते उत्तर सापडेल. दोन्ही पत्रांमध्ये आहे. हालेलुया. पण जर आजपर्यंत आपण संपत्ती साठवली नाही तर तिकडे साठवूया. कारण जर स्वर्गात आपण पृथ्वीवर आपण संपत्ती साठवण्याच्या मागे लागलो प्रियानो, तर शल्मोनाप्रमाणे आपला पण पाय घसरण्याची शक्यता आहे. आपल्या सुद्धा हृदयात अपकार बुद्धी शिरू शकते, आपलं सुद्धा मन भ्रष्ट होऊ शकतं. म्हणून आपण सावध होऊया. आपण इकडे थांबूया आणि इथून पुढची वेळ आपले संचालक बंधू विजय यांच्याकडे. प्रेज द लॉर्ड. आलेले आहे. थँक्यू संदेश दादा. सुंदरच्या वचनाबद्दल मी देवाचे आभार मानतो. फार सुंदर वचन होतं परमेश्वराचं. कारण परमेश्वर आहे म्हणून आपण आहोत, त्यांनी आपली निवड केली म्हणून आज आता आपण त्याच्या वचनाचं शिकत आहोत. त्यातनं एकच आपण शिकूया की आपण परमेश्वर सर्वजण नम्र होऊयात. जर का आपण प्रत्येक गोष्टी जगाचा नम्र झालो तर आपण देवाच्या उंच केलं जाऊ. म्हणून आपण आपले प्रत्येकाचं
आत्मपर्शन करूया. हालेलुया. आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना म्हणूया, नंतर या रात्री एक गीत म्हणूया. हे आमच्या हे हे आमच्या आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाम पवित्र मानले जावे, तुझे राज्य तुझ्या जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा केली आहे तसे तू आमच्या अपराध्यांची क्षमा कर, सोड. आणि आम्हास आणि परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की कारण की राज्य, सामर्थ्य, गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. या रात्री ईश्वरा तू माझला सांभाळ, आयुष्यभर राखीता करा प्रतिपाल. आमीन. Praise the Lord. जय वसंत. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Good night. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. Hallelujah. Praise the Lord.